हॅलो फ्रेंड्स, अश्विनी किचन नट या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. चमचमीत चिकन कोरमा रेसिपी आज तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा. अगदी हॉटेलसारखा आणि खायला अतिशय चविष्ट आणि अगदी घरच्या साहित्यांमध्ये, कमी साहित्यामध्ये खूप छान अशी चिकन कोरमा रेसिपी होते. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कढईमध्ये तेल अर्धी वाटीला थोडं तेल गरम करायला ठेवलं आणि त्यात 6 मध्यम आकाराची कांदे उभे चिरून घेतले. कांदा तळून घ्यायचा आहे आणि तो छान असा काळा म्हणजे एकदम गुलाबी क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचा. कोरमा म्हटल्यानंतर कांदा हा छान असा आपल्याला गुलाबीसर रंगावर तळून घ्यायचा आहे. आणि खोबरं, काजू, याच्याऐवजी खोबऱ्याऐवजी काजू वापरू शकता. मी इथे ओले नारळाचा एक तुकडा त्याचे असे काप करून ते तळून घेतलेले आहेत. आणि ते थंड झाल्यानंतर मिक्सरला काढून घ्यायचे, मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे. आता त्याच तेलामध्ये 2 तेजपान टाकले, थोडेसे खडे मसाले, 4 ते 5 लवंग, मिरे, 4 ते 5 दालचिनी, विलायची आणि थोडंसं शहाजिरं घेतलेलं आहे, अगदी 1 चिमूट, आणि अर्धा चम्मच जिरे आणि मोठी विलायची आहेत 3 ते 4 ते टाकले. आणि स्वच्छ धुवून घेतलेला अर्धा किलो चिकन आहे, स्वच्छ धुवून घेतलेलं आहे, ते टाकले. सुरुवातीला खडे मसाले आणि तेलमध्ये चिकन टाकून ते व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं. मिक्स करून घेते आणि 5 ते 6 मिनिट, हे 5 मिनिट तरी हे असंच फ्राय करून घ्यायचं. आणि झाकण ठेवून 5 मिनिट, म्हणजे चिकनचे पीसेस थोडेसे हे झाले पाहिजे, सॉफ्ट झाले पाहिजे. अगदी शिजतील नाही, पण पाणी सुटतं आणि ते पाणी आटू द्यायचं. जेवढं चिकनला पाणी सुटतं ते पाणी पूर्ण आटू द्यायचं. त्यानंतर आलं लसूणची पेस्ट बघू शकता. तेल म्हणजे पूर्ण पाणी त्याचं हे झालेलं आहे. चिकनचं स्वतःचं पाणी जेवढं सुटलं होतं तेवढं पाणी पूर्ण आटून दिलेलं आहे आणि तेल हे झालेलं आहे. आता याच्यामध्ये आलं, लसूण 10 ते 12 लसूण पाकळ्या, 2 इंच आलं आणि 3 हिरव्या मिरच्या असं वाटून घेतलेलं आहे. आणि ते अर्धं टाकलेलं आहे याच्यामध्ये, जवळपास 3 ते 4 चम्मच, छोटे 3 ते 4 चम्मच. आणि व्यवस्थित सुरुवातीला ते टाकून द्यायचं, म्हणजे तेलामध्ये आलं, लसूण आणि मिरची जी पेस्ट आहे ती छान होऊन येणार. आणि आता ही इथे सर्व धणे, जिरे पावडर, हळद, मीठ, लाल तिखट आणि चिकन मसाला, जेवढ्या सुक्या जिन्नस आहेत ते टाकून दिले आहेत. आणि हे छान तेलामध्ये होऊ द्यायच्या. एक ते 2 मिनिट हे चांगलं मसाला होऊ द्यायचा, म्हणजे चिकनच्या पीसेसला लागतात. आणि त्यानंतर अर्धी वाटी ताजं दही आहे ते घेतलेलं आहे. अर्धी वाटी ऐवजी तुम्ही 1 वाटीही याच्यामध्ये टाकू शकता. मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आणि झाकण ठेवून पुन्हा 5 ते 6 मिनिट होऊ द्यायचं चिकन. गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची. आणि वाटून घेतलेला
जे कांदा आणि खोबऱ्याची पेस्ट आहे, पाणी न घालता ते बारीक करून घ्यायचं मिक्सरला, ते टाकलेलं आहे. आणि मी थोडंसं पाणी आधी अर्धी वाटी पाणी याच्यामध्ये ॲड केलं होतं चिकन शिजण्यासाठी. आणि आता याच्यामध्ये पाणी टाकते. यामध्ये जवळपास मी 1 ग्लास पाणी इथे ॲड केलेलं आहे. आणि झाकण ठेवून आणखीन हे 10-1 मिनिट शिजू द्यायचं. 10 ते 12 मिनिटानंतर चिकन चेक करायचं ते शिजलं की नाही. आणि जर एकदम ओव्हरकुक नाही होऊ द्यायचं, पण चिकनचे पीस चेक करून घ्यायचे की शिजले की नाही. आणि शिजल्यानंतर गॅस बंद करायचा आणि वरून कोथिंबीर टाकायचा. आणि बघू शकता परफेक्ट अशी चिकन कोरमा रेसिपी तयार आहे. अगदी छान झालं आहे खायला आणि एकदम कमी साहित्यामध्ये, कुठलेच वेगळं काहीच नाही आहे. अगदी घरच्या साहित्यामध्ये सहज कोणीही बनवू शकणार. तर नक्की बनवून बघा. आणि बघू शकता तेल सेपरेट झालेलं आहे. अगदी जशी बाहेर टेस्ट किंवा ते ग्रेव्ही जशी एकदम तेल वेगळं होते आणि ग्रेव्हीचं खूप छान असं हे आलेलं आहे. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. नवीन असतील दादा त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलचं आयकॉन बटन प्रेस करा. आणि दिसायला बघू शकता अगदी टेम्पटिंग दिसते आहे, खायला तितकी छान झालेली आहे. पुन्हा एकदा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. नवीन असतील दादा त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलचं आयकॉन बटन प्रेस करा. धन्यवाद.